नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मंगळवार विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि रोज सारख्याच खूप सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आली मी. तर या तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच तुमच्या दरवाजासमोर किंवा देवासमोर, तुळशीसमोर ट्राय करून बघा. आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर युनिक रांगोळ्या बघायच्या असतील किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहे. त्या पण सोप्या आणि कुणालाही जमतील अशा. तुमच्या सकाळच्या घाईगडबडीत किंवा सणावाराच्या घाईगडबडीत एकदम सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या रांगोळ्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या भागातली ही पहिली रांगोळी आहे. त्यात 3 ते 2 रांगोळी आणि आपण त्याच्यात असे 3 त्रिकोण तयार केलेले आहेत. आणि त्या त्रिकोणांमध्ये असे 3 छोटे छोटे त्रिकोण तयार केलेत. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यात मी पिवळा कलर भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकता. म्हणजे तुम्हाला जो जो कलर आवडेल त्याप्रमाणे भरा तुम्ही. छान वाटेल कुठलाही कलर, फक्त कॉम्बिनेशन व्यवस्थित म्हणजे ते जुळून आलं पाहिजे. आपलं जसं ड्रेसचं कॉम्बिनेशन असतं त्या टाईपमध्येच रांगोळीचं पण कॉम्बिनेशन असं छान वाटलं पाहिजे, असं वापरायचं. आतमध्ये जो गॅप राहिला त्यामध्ये अशी थोडी छोटीशी डिझाईन करून घेतली आपण. ती नंतर बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित करून घ्यायची. खूप छान छान कमेंट येत आहे मैत्रिणींच्या, खूप छान वाटतंय मला. तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि तुम्ही रोज नक्कीच रांगोळ्या ट्राय करा. खूप छान वाटेल मला अशा रोज रांगोळ्या काढल्या तुम्ही माझ्या बघून. आणि तुम्हालाही नवीन शिकायला भेटतंय हे बघून मला खूप आनंद होतोय. यात लाल कलर थोडेसे टिंब टाकून घेतले, थोडेसे छोटे छोटे. या रांगोळ्या तुम्ही सणावाराला पण ट्राय करू शकता, काहीच हरकत नाही आहे. सोप्या, सुंदर आणि पटकन होणार आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. किती छान आणि नाजूक दिसते. त्याच पद्धतीने आता आपली ही दुसरी रांगोळी, ती पण 3 ते 2 थेंबी रांगोळी आहे. असं थोडं आपण आधीच्या रांगोळीत आपण डायरेक्ट सरळ रेष काढली होती, यात थोडा कर्व घेतोय आणि आतमध्ये अशी रेष काढून घेतली. 3 रेषा, 3. आतल्या गॅपमध्ये अशी मोठी एक रेष तयार करून घेतली आणि त्याच्यात आपण असे हे छोटे छोटे पानं काढणार आहोत. हे थोडं फास्ट केलं होतं मी, म्हणजे तुम्हाला बोर नको वाटायला जास्त, त्यासाठी. इथे पण असे 2 कर्व करून घेतले. आपण आधीच्या भागांमध्ये बघितलेलं आहे की सरळ रेषा काढून मग आपण डिझाईन तयार करतो. तर यात म्हटलं थोडं वेगळं करून बघू, मग मी असे कर्वच केले आहेत. म्हणजे असं बघू शकता तुम्ही, डिझाईन किती सुंदर वाटते. म्हणजे आपल्या पणतीच्या आकारासारखा आकार झालेला आहे तो. त्यात मी एक म्हणजे आता टिंब काढून घेतलेत आणि दिव्याची वात कशी असते त्या टाईपमध्ये आकार दिला आहे. म्हणजे तो एक प्रकारचा दिवाच दिसतोय. तुम्ही इथे पिवळा कलर भरून पण छान वाटेल, म्हणजे दिव्याची वात दिसेल, ती ज्योत. अशा पद्धतीने पिवळ्या कलरचे आपण इथे थेंब टाकून घेतलेले, म्हणजे काढून घेतलेले. आतमध्ये लाल कलर भरून घेतला आहे. बघा, दुसरी रांगोळी पण किती सोपी आणि सुंदर आहे. आता ही जी शेवटची रांगोळी, ही जरा म्हणजे तुम्ही सणासुदीला काढू शकता. अशी रांगोळी थोडीशी मोठी आहे, थोडा वेळ लागणार या रांगोळीला.
पण सोपी आहे, म्हणजे तुम्हाला जमेल एवढी काही अवघड नाही, थोडा वेळ लागणार आहे फक्त. असा चौकोन काढून घेतला आणि त्यामध्ये क्रॉस अशा 2 रेषा काढून घेतल्या आपण आणि त्यामध्ये अशा प्रत्येक जो त्रिकोण तयार झाला आहे त्यामध्ये अशा पाकळ्यांचा आकार दिलेला आहे आणि त्या पाकळ्यांना थोडं मी बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. खूप सुंदर रांगोळी ही शेवटची पण. आजच्या भागातली ही माझी आवडती रांगोळी. मला आवडली ही रांगोळी खूप. आणि आधीच्या रांगोळीत आपण जशी छोटे छोटे पानं काढले तशी याच्यात पण काढून घेतली छोटी. चारही बाजूंचे ज्या रेष आहेत ना त्या रेषांवर हे काढून घ्यायची अशी छोटी छोटी पानं. आणि जे चौकोनाच्या बाहेर जी जागा आहे तिथे मध्यभागी गोपद्म काढून घ्यायचं आणि त्याला आपण नंतर व्यवस्थित शेप पण देणार आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कसा आपण शेप देतो, कारण की आपण कमी रांगोळीमध्ये रांगोळी काढतोय. त्यामुळे संस्कार भारती रांगोळीमध्ये कसं असतं की जरा 5 बोटांनी रांगोळी काढतो ना, त्यामुळे ती रांगोळी जास्त लागते. तर आपण ही 2 बोटांनीच काढून घेतलंय आणि त्याला व्यवस्थित आकार दिलेला आहे. आणि ते जे थेंब दिले त्याला आपण असं बोटांच्या साहाय्याने डिझाईन करून घेतोय. कॉर्नर जरा सुने सुने वाटत होते त्यामुळे त्याला डिझाईन करून घेते मी. त्याला पण व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने आकार द्यायचा. हे आकार आपल्याला फक्त टाईलवरच करता येतात. असं खरबुडी म्हणजे नाही का जागा असली, प्लेन जागा नसली तर नाही करता येत. इवन मी ते शीट तयार करून घेतलं त्यावर पण नाही करता येत. फरशीवर व्यवस्थित जमतं, अशी प्लेन फरशी असेल ना. नेहमीची आपली ही डिझाईन बोटांच्या साहाय्याने काढून घ्यायची. बघा किती म्हणजे सेम आपण आधीचेच थोडेसे आकार येते गोपद्म वगैरे वापरले, पण डिझाईन वेगळी ही. सेम डिझाईन नाही. कोण आपले आधीचे व्हिडिओ पण बघा तुम्ही पहिल्यापासूनचे. ही डिझाईन युनिक डिझाईन आहे. त्यामुळेच मी म्हणते तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर युनिक डिझाईन बघायला भेटणार. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झाल्या मैत्रिणींनो. तर नक्कीच रांगोळ्या ट्राय करा. भेटूया अशाच युनिक, सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.